भिवंडी तालुका खांडवल गांव के माजी सरपंच नामदेव काथोड़ पाटिल, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी सुनीता नामदेव पाटिल, विवेक नामदेव पाटिल, भक्ति विवेक पाटिल, सुजीत नामदेव पाटिल, सुकीर्ति सुजीत पाटिल तथा समस्त पाटिल परिवारों ने अपने नए घर में किया प्रवेश। इस अवसर पर वास्तु शांति, सत्यनारायण की महापूजा, कीर्तन, भजन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर अनेकों मान्यवर तथा खांडवल गांव के ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। आप लोग पता है समोर इथं समोर इथं कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयानी मदरधारा ऐतिहासा मदरधारा येईल घरा ऐते पण राजेराणी खूप सुंदर आहे। श्री नामदेव काथोड पाटील जरा व्यवस्थित कानडीत लिहून दिले का काय? कार्यक्रमासाठी या ठिकाणी बुजुर्ग ज्ञानी अभ्यासू मंडळी म्हणजे उपस्थित आहेत। भिवंडी तालुका अध्यक्ष कीर्तनकार जनार्दन पाटील आणि त्या हजेरी लावणारे ज्ञानी बुजुर्ग या सर्व संत महात्म्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। वास्तू शांत म्हणजे वास्तूची शांती घालावी लागते। वास्तूची शांती का घालावी लागते माहिती का? ती वास्तू बांधतो खरी, पण ती जागा पिढ्यानपिढ्या कुणाची ना कुणाची तरी होत आलेली आहे। कित्येक कोटी वर्ष झाली, म्हणजे 4.5 अब्ज वर्ष झाली या पृथ्वीला जन्म घेऊन। सूर्याच्या पोटी पृथ्वीने जन्म घेतला, 450 अब्ज वर्ष झाले पृथ्वीला। तेव्हापासून ही जमीन आहे, तेव्हापासून कुठे ना कुठेतरी अधिकार दाखवते त्याच्यामध्ये। पण फक्त माणसंच राहत नाहीत, किडामुंगीपासून सगळीच अगदी सगळ्यांचा अधिकार तिथे आहे। ती वास्तू बांधून झाल्यानंतर त्या जागेचा अधिकार, त्या वास्तूचाही अधिकार सगळ्यांचा आहे। सगळीच आपल्याबरोबर राहत असतात।
चांगले वाईट आत्मे देखील तिथं राहत असतात. आपल्या अवतीभोवती करोडो आत्मे वास करतात, लक्षात ठेवा. आणि त्या जमिनीवरही, त्या घरामध्ये देखील, त्या वास्तूमध्ये देखील सर्वजण वास करत असतात आणि सर्व अधिकार दाखवतात. मग वास्तूची शांती का घालावी? त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच असतो की ह्या सगळ्या मंडळींना शांत करायचं की बाबा रे, मी हे घर बांधले खरं, या घरामध्ये राहण्याचा तुम्हालाही अधिकार आहे, हे माझ्या एकट्याचं घर नाही. पण मी राहत असताना माझ्या कुटुंबाला मला कोणताही त्रास होता कामा नये, म्हणून भगवंताच्या साक्षीनं त्या वास्तूची शांती घातली जाते. लक्षात ठेवा, म्हणून शांती घालतं, पुढं कुठला त्रास होऊ नये म्हणून. आता दगड मातीच्या घराला शांतीची गरज आहे का? तर आहे. पण तुम्ही आम्ही ज्या घरात राहतो त्या घराला की वास्तुशांतीची गरज आहे का नाही? माझं बोलणं प्रत्येक आहे. दगड मातीच्या घराला वास्तुशांतीची गरज आहे. तुम्ही आम्ही ज्या घरात राहतो त्याही घराला वास्तुशांतीची गरज आहे का नाही? हा, बुजुर्ग अभ्यासू ज्ञानी मंडळी आहेत. तुम्ही आम्ही देखील एक घर भाड्याने घेतलेलं आहे. बरं, कायमचं नाही, काय कारणासाठी घेतलेलं आहे? कार्यापुरते कारण मार्गी उल्लंघुनी वेगे जावे स्थळा. ते घर कोणतं? तर हे मनुष्य देह नावाचं घर. या घरामध्ये आम्ही काही कार्यभागासाठी आलो. आपला कार्यभाग पूर्ण झाला की आपल्या निजधामाला आपण जावं. या घरी आलोय खरं, पण या घरात वास करत असताना हे नुसतं आपलं एकट्याचं घर नाही. हजारो करोडो जीवजंतू या घरात वास करतात, हेही विसरू नका. त्यांचाही अधिकार, या किड्या मुंग्याचा सगळ्यांचा अधिकार या घरावरती आहे. आणि या घरामध्ये तुम्ही आम्ही वास करत असताना यांच्यापासून कोणता धोका होऊ नये, त्रास होऊ नये, म्हणून याची बी शांती घालावी लागते. आमच्याबरोबर कोण कोण राहतं माहिती आहे का या देहात, या घरात? काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, दंभ, छळ, कपट, द्वेष, निंदा, आशा, तृषा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, तृषा, तमन्ना, संकल्प, विकल्प, भेद, खेद, संशय, ही सगळी या घरात राहत असतात. त्यांच्याबरोबर तुम्ही आम्ही राहत असतो. यांच्यापासून कोणता त्रास होऊ नये म्हणून याही घराची वास्तुशांती घालावी लागतात. त्यालाच म्हणतात अनुग्रह. माझं बोलणं होतं का? जसं दगडमातीच्या घराला वास्तुशांत घालावी लागते ब्राह्मण मंडळींना बोलवून, तसं सद्गुरूला बोलवून किंबहुना सद्गुरूकडं जाऊन याही घराची वास्तुशांती घालावी लागते. आणि यातले जे आहेत बलाढ्य, की जे अहंकाराने जन्माला घातलेले, त्या सगळ्यांचा बाप अहंकार आहे. बरं, काम, क्रोधादी विकारांचा सगळ्यांचा बाप कोण आहे? अहंकार आहे. आणि ह्या सगळ्यांची आई कोण आहे? वासना आहे. हे दोघं जण नवरा बायको आहेत. ह्या पिलावळ्याला त्यांनी जन्म दिलेला, याच घरात ते राहत आहेत. यांची शांती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आजच्या अभंगातून नामदेवराज तेच सांगतात, बाबा अहंकार ऋषी घनदाट. अहंकार नावाचा बलाढ्य या ठिकाणी राहतोय. त्याची शांती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही. भावंडांनो, अहंकार म्हणजे काय? मस्त ज्ञानी, बुजुर्ग, अभ्यासू, मोठे मोठे कीर्तनकार अहंकार 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 शब्द वापरतात. पण नेमकं अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे अविद्येची काजळी. माझं बोलणं लक्षात ठेवा. ज्ञानावर आलेली अज्ञानाची काजळी म्हणजे अहंकार. आत्म्यावर देहबुद्धीची आलेली काजळी म्हणजे अहंकार. आणि चालता बोलता जी कृती घडते, माझे सद्गुरू जनार्दन महाराज अहंकाराची व्याख्या इतकी सुंदर करतात. तसं आत्मप्रकाशाची ज्योत आमच्या समोर समोर बघा मामा. दोन
सांगत. नारायण वासुदेव नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण आजची ही कीर्तन सेवा भगवंताला समर्पित करतो. तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या कवळे गुरुवर्य महाराजांचे आणि स्वागत या ठिकाणी नामदेवपाडी साहेबांच्या शुभस्मरणाच्या बालकृष्ण दाता वसंत गडकर तालुका घराबंदी रामप्रसाद स्वागत केले जात आहे. अर्थातच आज पुढे मी बाळकृष्ण दादा, आत्ताच माझं कीर्तन सेवा झाली. खूप सुंदर नियोजन होतं आणि नामदेव पाटील साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या अप्रतिम घर बांधलं, अप्रतिम त्यांनी बंगला बांधलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये उर्वरित आयुष्यामध्ये त्याला सुख शांती समृद्धी लाभो आणि आनंदानं राहिलेलं आयुष्य व्यतीत हो हे तुम्हाला भगवंताची चरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. या आमनेवळा परिसरामधील एक उत्तम असं व्यक्तिमत्व असणारे माननीय श्री नामदेव काथोड पाटील आणि यांनी नवीन वास्तू बांधलेली आहे आणि त्या वास्तूची वास्तुशांती तथा सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाने पूजा या ठिकाणी ते संपन्न करतायत. तन मन धनाने म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही असा उत्तम अशा प्रकारे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वसवावे घर देवे बरे निरंतर आणि भगवंताच्या नामचिंतनाने अनेक भगवंताच्या कार्यक्रमाने हरिपाठ असेल, कीर्तन असेल, भजन असेल, त्या अनुषंगाने या घरामध्ये जणू काही देवाला त्यांनी वसवलेलं आहे अशी एक अनुभूती येते आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं घर त्यांनी या ठिकाणी बांधलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना या घरामध्ये सुख शांती समृद्धी भगवान परमात्मा देवो ही भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझ्या शब्द पुष्पाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. बघा मामा समोर सगळ्यांनी